फिजिकल लेवलची जी आहे, मारहाण करणं किंवा शिवीगाळ करणं, अशा स्वरूपाची सुद्धा क्रुएल्टी असेल. असं जर घडत असेल तुमच्यासोबत, तर तुम्ही ह्या ग्राउंडवर तुमचं डिव्होर्स पिटिशन हे फाईल करू शकता. त्याच्यानंतर दुसरा जो याच्यामधला पार्ट आहे ॲडल्ट्री. आता ह्या ॲडल्ट्री इंडियन पिनल कोड प्रमाणे पूर्वी गुन्हा होता, परंतु तो सुप्रीम कोर्टाचा एका जजमेंटप्रमाणे आता तो गुन्हा राहिलेला नाही. तर विवाहबाह्य संबंध हा पूर्वी त्याच्यामध्ये पनिश व्हायचं, पण आता ते होत नाही. परंतु डिवोर्स घेताना हा ग्राउंड मात्र तुम्हाला ॲप्लिकेबल करता येतो. एखाद्या व्यक्तीचा विवाह झाल्यानंतर त्याने विवाहबाह्य संबंध स्त्रीने पुरुषाबरोबर किंवा पुरुषाने दुसऱ्या स्त्रीबरोबर सेक्शुअल रिलेशन जर मेंटेन केलं, तर तुम्हाला ॲडल्ट्री ह्या सेक्शनखाली किंवा ह्या ग्राउंडखाली तुम्हाला मेहरबान कोर्टाकडनं हा डिवोर्सचे पिटिशन फाईल करता येऊ शकतं. तिसरं आहे कन्व्हर्जन. नवरा किंवा बायको या दोघांपैकी जर कोणी आपला धर्म सोडून दुसरा धर्मात जर त्यांनी धर्मांतर केलं असेल, तर हा एक ग्राउंड त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हा एक दुसरा आहे डेजर्टेशन. कुठलंही कायदेशीर कारण नसताना नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला सोडून दिलं असेल किंवा टाकून दिलं असेल किंवा ते एकत्र नांदत नसतील, तर हा जो डिजर्टेशन आहे, म्हणजे याला काय होतो, वेगळं राहण्याचा जो प्रकार आहे, जर हे कुठले कायदेशीर कारण नसताना किंवा त्यांना एक्सप्लेन करण्यासारखं योग्य कारण नसेल, अशा वेळेस जर ते एक दुसऱ्यापासून वेगळे राहत असतील, तो डिजर्टेशनचा एक ग्राउंड एक आहे. आणि तो जो पाचवा जो आहे तो मेंटल डिसऑर्डर. एखादी व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या किंवा त्याचा मेंदूवरचा ताबा सुटला असेल किंवा तो मॅड झाला असेल किंवा वेडा झाला असेल किंवा त्याला झटके येत असतील, तर अशा कंडिशनमध्ये त्या व्यक्तीबरोबर